एक उदाहरण आपल्या समोर पाहायला मिळालं. हार्डलक टीम दादर. येस, खरं तर रितेश वारीचे चांगले प्रयत्न शेवटी पण पाहिले. 2 चेंडूंवर 2 षटकार, तिसरा षटकार सुद्धा अगदी त्या दिशेने पाहायला मिळत होता की काय, परंतु विंधने संघाचा क्षेत्ररक्षक तिथे आडवा आला, त्याने पकडला झेल आणि दादर गावच्या उम्मीदोवर पाणी फिरलं असं म्हणायला लागत ना, असं म्हणायला हरकत नाही. येस, चला कोणत्याही प्रकारचा विलंब न करता स्पीडअप करायचा आहे, सामन्याला करायची सुरुवात. या मॅचचे ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने विशाल स्पोर्ट्सचे ओनर अर्थातच विशाल पेरबी आणि त्यांच्या समवेत दादर गावचा रिव्हर्सचा किंग अर्थातच एनडी भाई. हे दोन ऑफिशियल पंच आपल्याला या सामन्याचे पाहायला मिळतील आणि दोन्ही टीमचा 12 प्लेयर बेलवली संघाचा आहे. तरी रोनक 11 कनकेश्वर के गावच्या मी येस येतोय आणि कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. अगदी 12वा प्रतिनिधी सुद्धा ड्रेस कोड मध्ये हवाय. टी शर्ट, ट्रॅक आणि शूज. खर तर मोठी स्पर्धा पार पडताना आपण पाहताय रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील दादरगाव. दादरगाव म्हटलं की पेन तालुक्यातील सर्वाधिक लोकप्रिय गाव. दादरगाव म्हटलं की पेन तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असणारं गाव. दादरगाव म्हटलं की या पूर्ण विभागामध्ये जे एक पोलीस स्टेशन आहे ते सुद्धा दादर सागरी पोलीस स्टेशन म्हणजे दादर याच नावाने असेल. आणि दादरगाव म्हटलं की अर्थातच जाणता राजा क्रिकेट क्लब दादर संघ. दादरगाव म्हटलं की सर्वांना आता आठवेल ते म्हणजे शिवलिंग क्रिकेटचं भव्य दिव्य मैदान. दादर हे नाव ऐकलं की सर्वांना आता आठवेल हितेश के हिटर्स आयोजित स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 मध्ये. पुन्हा एकदा मी घेऊन चलतोय आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचा व तमाम खेळाडूंचा मी समालोचन कक्षाच्या वतीनं आणि या स्पर्धेच्या वतीनं अविनाश ठाकूर अर्थातच आवाज दादरगावचा घेऊन चलतो या पहिल्या सत्राकडे. ऑन स्ट्राईक फलंदाज पाहत आहे अजय पाटील, तर नॉन स्ट्राईकला आकाश पवार. अजय पाटील आणि आकाश पवार ही सलामीची जोडी मैदानाकडे दाखल होत्या. सामना असेल 5 षटकांचा. पहिल्या फेरीतली तिसरी लढत. एका बाजूने पनवेल तालुक्यातील बेलवली तर दुसऱ्या बाजूने उरण तालुक्यातील के गाव संघ. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर होतोय. पहिलाच बॉल, आखूट टप्प्याचा बॉल, त्यावर केलेलं आक्रमण चेंडूला दाडलंय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय, परंतु तत्पूर्वी 2 धावसंख्येनं खातं कोल्हे. 2 धावसंख्येनं बेलवली संघाच्या धावसंख्येला आलाय आकार, धावसंख्येला आलाय उकार. 2च्या मदतीने टीमची टोटल 2 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. जर्सी नंबर 3 अर्थातच अजय पाटील ऑन स्ट्राइक. यस, 12वा प्रतिनिधी थोड्याच वेळात जोडला जाईल आपल्या समोर. रोनक 11 कनकेश्वर के गाव संघाचा. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल अगदी बुंध्यात टाकलेला, त्याला दिलाय अजय पाटीलनं सन्मान. चांगल्या चेंडूला सन्मान देणं म्हणजे क्रिकेट, खराब चेंडूवर समाचार घेणं म्हणजे क्रिकेट. हेच मैदानात आपल्याला पाहायला मिळतं. बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट क्लब संघ बेलवलीच्या माध्यमातून अजय पाटील ऑन स्ट्राइक सामना करतोय संघाच्या गोलंदाजा. यावेळेस मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या फेरीतल्या तिसऱ्या लढतीतल्या पहिल्या सत्रातला मोठा प्रहार, हवाई सफर, षटकार. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय की काय, चेंडू निघून चाललाय. धुंडो रे साजना करत यष्टी रक्षकाचा वेध घेणारा बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती होत्या. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा केगाव संघाचा गोलंदाज. यावेळेस आडव्या बॅटनं फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. यस, ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये पकडलाय चेल, संपवलाय बेलवली संघाच्या अजय पाटीलचा खेळ. पहिला धक्का टीम गावदेवी क्रिकेट क्लब संघ बेलवली संघाला.
प्रयत्न फटका फसलाय बॅटची लीडिंग एज यष्टी रक्षक येतोय बॉल खाली पकडलाय सुंदर असा झेल संपवलाय फलंदाज सूरज सावंतचा खेळ धक्का नंबर 2 बॅक टू द पॅव्हेलियन. येस पंचांचा इशारा पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 रन्स ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 2 विकेट्स. खरं तर शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळत बॉलिंग करत असताना पियुष ठाकूर यांना नवीन गोलंदाज दाखल होतोय बॉलिंग ट्रॅकवर. नवीन बॅट्समन अभिषेक सोरगे दाखल होतोय इन ॲट नंबर 4 परंतु आता स्ट्रायकिंग एंडला असेल आकाश पवार. तर बॉलिंग ट्रॅकवर अतिश ठाकूर तयार होतोय. खरं तर पाहुणे संघ आहेत पहिल्यांदाच दादर नगरीत खेळण्यासाठी आलेले आहेत त्यांचंही करतोय मी मोस्ट वेलकम. दुसऱ्या षटकाकडे घेऊन जाते. दुसरं षटक प्रगतीपथावर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन पंच विशाल पेरवी यांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट ना गोलंदाज अतिश ठाकूर तयार. पियुष ठाकूर याची जागा घेण्यासाठी आता मात्र अतिश ठाकूर. पियुषने धावा खर्च केल्या होत्या 8 विकेट मिळवल्या होत्या 2. आता मात्र P2चं षटक पॉवर प्लेतलं दुसरं षटक. या षटकात आपण पाहाल एक फिल्डर डीप स्क्वेअर लेग एक फिल्डर लॉंग ऑन आणि एक मात्र वाईडिश लॉंग ऑफ अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये पाहायला मिळतोय. P2चं षटक घेऊन अतिश ठाकूर मार्गस्थ होतोय. सामना करेल यावेळेस आकाश पवार. येस एकाच टीम मध्ये 2 सख्खे भाऊ पाहायला मिळतात 3 सख्खे भाऊ पाहायला मिळतात. खरं तरी एक अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. हो यावेळेस पुढचा बॉल चेंडूने आकाशाला गवसणी घातल्या चाललाय की काय तर तसं चित्र पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक होता तिथे भूगल होता तिथे त्याने मात्र पकडला झेल संपवलाय. आकाश पवारचा खेळ धक्का नंबर 3. नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होतोय प्रणित गायकर. आता मात्र बॅकफुटला चाललाय की काय गावदेवी क्रिकेट संघ बेलवली कारण टीम हॅट्रिक इथे पूर्ण झाली. शेवटच्या पहिल्या षटकातल्या शेवटच्या 2 बॉलवर 2 विकेट मिळवलेल्या पियुष ठाकूर. आता मात्र त्याचा बंधुराज अर्थातच अतिश ठाकूर पहिल्याच बॉलवर मिळवतो विकेट. दुसरा बॉल अतिश तयार लोअर फुल टॉस त्यावर घेतलेला आक्रमण क्षेत्ररक्षक अंडर द बॉल यस पकडलाय. आणखीन एक फॅब्युलस झेल फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द डगआउट. डगआउटच्या दिशेने दाखल नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होतोय जीतू पाटील. आता मात्र एका मागोमार एक फलंदाज डगआउटच्या दिशेने चालले. तू चल मैं आया हे चित्र मैदानामध्ये पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना
गावदेवी क्रिकेट संघ बेलवली, परंतु इथे मात्र हारून चालणार नाहीये, कारण प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. खर तर प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात, परंतु प्रयत्न करावे लागतील. खर तर सलग 4 चेंडूंवर 4 विकेट या टीमने मिळवले, परंतु आता ऑन हॅट्रिक असेल आतिश ठाकूर ऑन हॅट्रिक. हॅट्रिक बॉल आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक येईल का आपल्या समोर? बॉलिंग करतोय आतिश ठाकूर, राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आडव्या बॅटनं यावेळेस मात्र काहीसा समाचार नाही घेता आला. मागचा पाय वाकवत आडव्या बॅटनं अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर पाहायला मिळालं नाही. आलाय बॉल, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होती, धावसंख्या स्थिरावली. 8 या धावसंख्येवर 4 बाद 8 ही धावसंख्या. अजून एक येतोय डॉट बॉल. आता मात्र या षटकातील चौथा निर्धाव चेंडू आणि 2 विकेट. मेडन षटक फेकण्याकडे मार्गस्थ असताना गोलंदाज आतिश ठाकूर पुढचा बॉल कशा प्रकारची कामगिरी करतोय. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. यानंतर अजून एक सामना आहे पहिल्या फेरीतील, तदनंतर दुसऱ्या फेरीतली लढत व्हायची आहे, तदनंतर तिसऱ्या फेरीत व्हायची आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच काहीसा प्रयत्न, परंतु यावेळेस पंच यस विशाल पेरवी सरांचा इशारा येतोय. इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावसंख्येने आता मात्र धावाला आली आहे गती. धावसंख्या 9च्या घरात. नाइन रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट. अगदी संथ गतीने चालली आहे टीम बेलवली संघ. यावेळेस मात्र चांगला फटका, एक आणि एकापेक्षा अधिक अजून एक, म्हणजे 2 धावांना समाधान मानावं लागेल. बॅटिंग करत असताना बेलवली संघ 2च्या मदतीनं 11 रन्स. आता मात्र डबल डिजिट मध्ये रन्स संख्या गेली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर होतं. बॉलिंग ट्रॅकवर आतिश ठाकूर. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट, तदनंतर 2 निर्धाव, तदनंतर एक वाईट चेंडूची फेकी आणि तदनंतर मात्र डबल. आता मात्र या षटकातला लास्ट बॉल. ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय नवीन फलंदाज जितू पाटील, ज्याच्या माध्यमातून 2 धावसंख्येची उभारणी आली आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, अगदी कमी गतीनं वळवलेला बॉल. पंचांचा इशारा येतोय. एससी 22च्या स्वरूपात एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. आता मात्र षटक संपतंय. आतिश ठाकूर याचा धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.00च्या सरासरीनं 4 बाद 12. 4 बाद 12. आता यस चेंडू कलेक्ट केलाय, निर्धाव चेंडू. यस आम्हाला वाटलं 22च्या स्वरूपात एक धाव आहे का, परंतु षटक समाप्तीचा तो निर्णय होता. यस तदनंतर पुढील सामना होईल. एका बाजूने रसायनी परिसरातील उत्कर्ष सावळे, तर त्यांना फाईट करेल उरण तालुक्यातील मोठी जुई हा संघ. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती असेल, आपण आला असाल तर रिपोर्टिंग करायचं आहे. उत्कर्ष सावळे अर्थातच कॅप्टन निशांत माळी, तर दुसऱ्या बाजूने ती मोठी जुई अंकेश कामोटकर इन ऍक्शन पाहायला मिळेल. खर तर आपण पाहताय हितेश के हिटर्स आयोजित स्वर्गीय हितेश स्मृती चषक. आजचा लॉट्स खर तर व्यावसायिक खेळाडूंचा लॉट्स आहे, जे खेळाडू सातत्याने आपल्या ग्रामीण क्रिकेट खेळत आपल्या गावाचं नाव उंचावत आता मात्र व्यावसायिक दर्जाचं तालुकास्तरीयचं क्रिकेट जे खेळत असतात, तसे खेळाडू आज पहिल्या सामन्यापासून पाहायला मिळाले. अर्थातच बादल म्हात्रे, नशीब नाईक, तदनंतर सुशांत मोकल, प्रसाद पाटील. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं यस विंधने आकाशला आपण पाहिलं. पुढचा बॉल. यावेळेस तशाच काहीसा प्रयत्न, फॉलिंग स्वीपचा फटका फर्स्टला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. अजून एक डॉट बॉल. नो कनेक्शन बिटवीन बॅट अँड बॉल. चेंडू आलाय निर्धाव, ज्या चेंडूवर कोणतीच नाही धाव. धावसंख्या स्थिरावली आहे. खरं तर पियुष ऑन हॅट्रिक होता. मागच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूंवर 2 विकेट. आता हॅट्रिक मिळण्यात यश आलं नाही. यावेळेस मात्र चांगला फटका आडव्या बॅटनं, परंतु क्षेत्ररक्षक आहे. सोडू नको तू जेल, होशील फेल. बॉल ओलांडतोय बाउंड्री लाईनची वेस, गोलंदाजाचा निघतोय फेस. षटकार. इथे मात्र झेल सोडली आणि चुकीला माफी नाही. धावा मिळतील 6. षटकार आलाय आणि षटकारानंतर अगदी सेन्सेबल क्रिकेट
फक्त एक सिंगल घेतली, सिंगलला प्राधान्य दिले, सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 18 या धावसंख्येवर अभिषेक चोरगे याचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत संत गतीने धावसंख्या चालली होती, मात्र एक षटकार आला त्याच्या बॅटमधून. ऑन स्ट्राईक पाहाल जीतू पाटील. जीतू पाटील फक्त आडव्या बॅट न फटके खेळत होता, आता मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात बॅटची लीडिंग एज कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात अजून एक धक्का बसतोय टीम गावदेवी क्रिकेट संघ बेलवली संघाला. लाईन फटके मारण्याचा प्रयत्न, एकही बॉल चांगला कनेक्ट झाला नाही. फक्त 2 या धावसंख्येवर परतलाय माघारी नवीन फलंदाज रोहित पाटील. बॉलिंग ट्रॅकवर पियुष ठाकूर. हो पहिलाच बॉल लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक अंडर द बॉल. यस पकडलाय, अजून एक सुंदर असं जेल बेलवली संघाला दिलाय. धक्का क्रमांक 6 रोहित पाटील आल्या पावले माघारी. यस मैदानामध्ये आपण पाहताय विद्यमान सामना. एका बाजूने गावदेवी क्रिकेट संघ बेलवली अगदी दूरवरचा प्रवास करून आलेला संघ, त्यांच्या समवेत अजून एक पाहुणा संघ खेळतोय, अर्थातच रोनक 11 कनकेश्वर के गावा संघ. अर्थातच रोनक 11 मानकेश्वर के गाव, सॉरी चुकी झाली. रोनक 11 मानकेश्वर के गाव अर्थातच या संघाचे पॅकर रोनक दादा. चौथ्या षटकाचा पहिला बॉल लोवर फुल टॉस, त्यावर केले आक्रमण. आता म्हणत होतो की मी संत वाहते कृष्णामाई, आता करावी लागेल घाई, आणि ही घाई केले. बॅटिंग करत असताना फलंदाज अभिषेक चोरगेच्या
चकमा देने वाली गेंदों पे कोई नंबर लिखा नहीं होता मेरे दोस्तों। आणि आलाय डॉट बॉल निर्धाव। पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅक वर संदेश ठाकूर तयार। खरं तर ठाकूर ब्रदर्स आहेत या संघामध्ये, सगळे ठाकूर आहेत आणि मी सुद्धा अविनाश ठाकूर आहे। यस पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेश राईट आर्म ओव्हर द विकेट न तयार होईल, सामना करेल अभिषेक चोरगे। पुन्हा एकदा मागचा पाय वाकवत फॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आम्ही सातत्याने म्हणत असतो की प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार येणं सोपं नसतं, कारण सिंगल डबल हीच आहे क्रिकेटची लाईफ लाईन। सिंगल डबल इथे येताना पाहायला मिळत नाहीत, म्हणून संघाची धावसंख्या थांबली आहे 24-24 या धावसंख्येवर। पुढचा बॉल यावेळेस मात्र पुढे येऊन सरसावट डान्सिंग डाऊन द विकेट, क्षेत्ररक्षक अंडर द बॉल। इथे मात्र सूर्याची किरण नक्कीच डोल्यावर आले असतील फिल्डिंग करत असताना। पियुष ठाकूर गोलंदाजी तर सुरेख झाले, 2 षटकं त्यांनी हाताळली, 15 धावा दिल्या आणि तब्बल 4 विकेट मिळवल्या, परंतु इथे क्षेत्ररक्षणामध्ये झाली आहे चूक। अभिषेकला मिळालंय जीवनदान। खरं तर आता या इनिंगचा विचार केला बेलवलीचा तर अभिषेकच हा एक प्लस पॉइंट आहे आणि त्याचाच सोडलाय जेल। आता येणाऱ्या काही बॉलात तो घात करू शकेल का? यावेळेस मात्र शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफ साइडला जागा बनवलेली आहे, परंतु हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये। अजून एक डॉट बॉलच्या मदतीने या षटकातील 5व्या चेंडूची समाप्ती होते। संघाची धावसंख्या 26-26 धावा। पुढचा बॉल या षटकातील लास्ट शेवट बॉल, आडव्या बॅटनं खेळलाय, चेंडूला हुक केलाय, चेंडू चाललाय निघून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, पंचांचा इशारा, धावा मिळतायत 6, षटकार। तीन षटकार, एक डबल, एक सिंगल, 21-21 या धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 32-32 मधल्या 21 अगदी एकटाच खेळतोय तो, एकटाच लढलाय। अनेकदा असं म्हणतात रिस्क घेतली की तोटा होतो, परंतु जो रिस्क घेतो तोच आयुष्यात मोठा होतो आणि इथे मात्र चांगली बॅटिंग करत असताना मैदानामध्ये अभिषेक चोरगे। खर तर 32 धावसंख्येवर आतापर्यंत संघ थांबलाय 8.00 च्या सरासरीनं। येणारे 6 बॉल बॉलिंग ट्रॅकवर नवीन गोलंदाज प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू, या संघाचा आयकॉन खेळाडू। सातत्याने उरण विभागात आम्ही त्यांना खेळताना पाहत असतो। आता मात्र धावसंख्या 32 4 षटकांचा खेळ संपलाय। सातत्याने उरण तालुक्यात त्याला खेळताना आपण पाहत असतो। आता मात्र पेन तालुक्यातील हमरापूर विभागातील दादर या गावात खेळण्यासाठी पुढचा बॉल या षटकातील पहिला सामना करेल नवीन फलंदाज कैलास पाटील। लोवर फुल टॉस, आक्रमण करण्याचा प्रयत्न, अगदी मारण्यासारखा बॉल सोडलाय की काय? यस, अतिशय दक्ष असे पंच या सामन्याचे विशाल पेरवी सर आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत इंडी भाई। यस, निर्धाव चेंडू, अगदी बॉल काउंट केलाय, कोणतीही रनआउट नाही, कोणती अधिकची धाव नाही, आलाय डॉट बॉल। शेवटचं षटक प्रगती पथावर, शेवटच्या षटकात हाणामारी करायची असते आणि हाणामारी करण्यासाठी मी तर म्हणे अभिषेकला स्ट्राईक येणं गरजेचं आहे। यावेळेस मात्र फलंदाज कैलास पाटीलच्या बॅटचा तडाखा, तो सांगतोय अभिषेक मारू शकतो तर मी का नाही, एक अभिषेक की तो एक कैलास की, ठोकलाय घणाघाती प्रहार, चेंडूवर केलाय अत्याचार, बॉल निघून चाललाय डीप कॉर्नर, सीमा पार, षटकार।
टेनिस क्रिकेट मधला सर्वाधिक सुंदर फटका, फॉलिंग स्वीपचा फटका, षटकार. कौतुक करावं तेवढं कमी अभिषेकचं. सर्व फलंदाज नाकामी होत असताना एका फलंदाजाने मात्र आपल्या टीमची नौका पार लावली आहे. तो सध्या असंच म्हणत असेल की यावेळेस मात्र पुन्हा एकदा सोडून दिलाय गुड्डू याचा बॉल. आता मात्र गुड्डूवर वारंवार आक्रमण करत असताना आता दबावात टाकलाय. एवढंच म्हणत असेल की तो क्या लगता था नहीं लौटेंगे, गलत, हम फिर आ गए, हे मैदानात सांगत असताना बेलवली संघाचा अभिषेक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मागचा पाय वाकवत स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. चेंडू जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आला. अजून एक डॉट बॉल आता या षटकातील आणि पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. प्रतीक तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच प्रतिसाद दुधा देत आहेत. आलाय अजून एक वाईट बॉल. वाईटच्या मदतीने संघाची धावा 48. आता मात्र सन्मानजनक धावसंख्या उभारली. फायटिंग टोटल इथे मात्र बेलवली संघानं उभारलाय असं म्हणायला हरकत नाही. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होत्या. रनआउट स्वरूपात फलंदाज अभिषेक चोरगे बॅक टू द डगआउट आणि पहिलं सत्र संपतंय. संघाची धावसंख्या थांबल्या 48. 48 येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 49 धावसंख्येची आवश्यकता. आपण पाहताय हितेश के हिटर्स आयोजित स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. ज्या पर्वावर तमाम दादरगाव वासियांना आहे गर्व. नेक्स्ट इनिंग थोड्याच वेळात तुमच्या समवेत जोडले जाऊ. तत्पूर्वी डीजे एका बाजूने रसायनी परिसरातील उत्कर्ष सावळे हा संघ, तर दुसऱ्या बाजूने उरण विभागातील मोठी जुई संघ. प्लीज दोन्ही कॅप्टन्स, फर्स्ट इनिंग संपले. विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने या. दोन्ही संघ उपस्थित आहेत. एका बाजूने रसायनी परिसरातील उत्कर्ष सावळे हा संघ, तर दुसऱ्या बाजूने उरण तालुक्यातील मोठी जुई संघ. काल धाकटी जुई संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. आज मात्र मोठी जुई, तर त्यांना फाईट करेल उत्कर्ष सावळे संघ. अर्थातच सावळे संघ म्हटलं की मोठी मोठी नावं डोळ्यासमोर येतात, परंतु ती नावं आज पाहायला मिळतील का नाही येणाऱ्या पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. एका बाजूने उत्कर्ष सावळे अर्थातच निशांत माळी, तर दुसऱ्या बाजूने मोठी जुई. दोन्ही कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय आणि मी आयोजकांनाही विनंती करेल की आपण कॉन्टॅक्ट करायचंय त्यांना. हॅलो, आपण विशेष अतिथी मंचावर पाहताय. खर तर सोनारी गावचे ग्रामस्थ आहेत, परंतु दादर संघाला सातत्याने पुरस्कर्ते म्हणून जे लाभले जातात, अर्थातच आमचे किशोरभाई कडू आपण पाहताय मुख्य अतिथी कक्षावर. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय मी मोस्ट वेलकम. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागत असं आपल्या वाहतो ही माझी शब्द सुमनांजली. नंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. उत्कर्ष सावळे फाईट करेल मोठी जुई संघाला. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल की आपण या टॉस बॉक्सच्या दिशेने. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल पडायच्या आधी जर टॉस झाला तर नक्कीच ही चांगली बाजू राहील. खरं तर आपण एक मोठं आयोजन पार पडताना पाहताय. मी विनंती करेन टीम
रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाला की आपली सलामीची जोडी, यस सलामीची जोडी मैदानाकडे दाखल होताना पाहायला, यस आपण पाहताय हितेश के हिटर्स आयोजित स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आमचे ऑफिशियल को स्पॉन्सर्स अर्थातच आर्या एंटरप्राइजेस, विशाल स्पोर्ट्स, जय अंबे गावदेवी स्वीट मार्ट, के बार अँड रेस्टॉरंट, श्री सिद्धिविनायक कलेक्शन पेंट, तदनंतर प्रणव आर्ट्स, जाणता राजा क्रिकेट क्लब दादर आणि आमचे स्पेशल स्पॉन्सर अर्थातच 70 स्पोर्ट्स पेंट अर्थातच वेदांतजी म्हात्रे यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मी मोस्ट वेलकम करतोय. त्यांचंही आम्हाला मोलाचं सहकार्य नेहमीच लाभत असतं. 70 स्पोर्ट्स शॉपचे ओनर अर्थातच वेदांतजी म्हात्रे त्यांच्याही माध्यमातून या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य. तदनंतर दुसऱ्या सत्राकडे घेऊन चलतोय. एका बाजूने रोनक 11 मानकेश्वर केगाव, तर त्यांना फाईट करतायत गावदेवी क्रिकेट संघ बेलवली. दोन्ही संघ खरं तर आजच्या दिवसातील पाहुणे संघ आहेत. खरं तर आजच्या ग्रामीण लॉट्सचा विचार केला तर 8 पैकी 6 संघ हे पाहुणे संघ आहेत. 2च संघ जे आहेत ते पेण तालुक्यातले संघ होते, अर्थातच अमरापूर विभागातील कळवे आणि दादर संघ. आता मात्र दोन्ही संघाला पराभवाची छाया स्वीकारावी लागल्या. पहिल्या सामन्यात कळवे संघाला दादर संघानं मात दिली, तर दादर संघाला उरण तालुक्यातील विंदने संघानं मात दिली. काय सामना झाला तो. अगदी रितेश वारीचे ते प्रयत्न मैदानामध्ये आपण पाहिले. चला स्पीडअप करायचंय, सामन्याला करायची सुरुवात. सलामीची जोडी मैदानाकडे दाखल. एका बाजूने आतिश ठाकूर तर दुसऱ्या बाजूने प्रतीक ठाकूर. ठाकूर ब्रदर्स मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूने आतिश तर एका बाजूने प्रतीक उर्फ गुड्डू, ज्याची बॅटिंग सातत्याने आम्ही पाहत आलोय. पेण नगरपालिकेच्या मैदानावरची त्याची ती इनिंग अजूनही आठवत्या. आणि नुकताच झालेल्या शेवटच्या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक, यस पंचांचा इशारा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर प्रणित गायकर तयार होतोय. पंचांच्या डाव्या बाजूने दादर खाडी एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेट ना प्रणित तयार. सामना करेल आतिश ठाकूर, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक ठाकूर. नुकत्याच झालेल्या शेवटच्या टुर्नामेंट मधला मॅन ऑफ द सिरीज बाईकचा मानकरी. पहिलाच बॉल आकुट टप्प्याचा बॉल त्यावर घेतलाय खरपून समाचार. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. गौताला गुदगुल्या करत चौकार. कारण आता आपण बॅटिंगला पाहताय रोनक 11 मानकेश्वर केगाव संघ हा बॅटिंग करतोय. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर गायकर तयार. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू चाललाय निघून ऑफ साइडला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका. अर्थातच आउटफील्ड थोडीशी खराब असली कारणाने चेंडूने वळण वेगळ्या दिशेने घेतलंय, परंतु 1+1 म्हणजे अर्थातच या 2 धावा. अगदी चित्त्याच्या चपळाईने ही गती आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाची. अजूनही प्रतीक नॉन स्ट्राईकला. ऑन स्ट्राईकला पाहताय तुम्ही सध्या आतिश ठाकूरला. आणि बॉलिंग करत असताना प्रणित गायकरवर 2 चेंडूंवर 6 धावांचा समाचार घेतलाय. खरं तर बेलवली संघ त्याच्या बॉलिंग साठी ओळखला जातो, परंतु आता मात्र या सामन्यात तसं चित्र पाहायला मिळेल का. 49 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न. अगदी सुंदररित्या यष्टीरक्षण झालंय तिथं. अगदी बॅटला जरा चेंडू ब्रश झाला असता तर नक्कीच या स्पर्धेतील एक सुंदर झेल पकडला असता. विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहिलं आकाश पवार. फलंदाजी तर चांगली झाली नाही, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता मात्र आलाय डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 6च्या घरात. अजूनही विजयासाठी 27 बॉल आणि जिंकण्यासाठी 43 ची गरज. मोठी जुई संघाला विनंती असेल की प्लीज आपण टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं. उत्कर्ष सावळे संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे, आपली वाट पाहत आहे. मोठी जुईचा कॅप्टन येस येत आहेत. थोड्याच वेळात आपण ओव्हरच्या नंतर टॉस घेणार आहोत. मान्यवरांच्या शुभ असते. आपण व्हीआयपी टाईज वर पाहताय सोनारी गावचे ग्रामस्थ, परंतु दादर गावचे खंबे समर्थक आणि दादर गावचे
पुरस्कर्ते सन्मान्य किशोरभाई कडू आणि किशोरभाई कडू यांच्या स्वागतासाठी ठोकलाय दर्जेदार प्रहार फलंदाज आतिश ठाकूर ब्रँडेड षटकार. बीमर पंचांचा इशारा येतोय फ्री हिट. येस आपण पाहताय मुख्य स्क्रीनवर आमचे प्रमुख आयोजक स्वप्नील म्हात्रे यांच्या समवेत आमचे प्रमुख सत्कार मूर्ती अर्थातच कुणाल भाई यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं. खरं तर हितेश के हिटर्स आयोजित हितेश स्मृती चषकामध्ये सातत्याने प्रमुख मान्यवर आमचे सदिच्छा भेट घेत असतात या स्पर्धेची. त्यांचंही करतोय स्पर्धेच्या वतीनं मोस्ट वेलकम. पुढचा बॉल बॅटची लीडिंग आहे. चेंडू निघून चाललाय शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. पंच सांगतायत नियोजित धावसंख्या जिथे आहे म्हणजेच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय. एक धावेसाठी एका धावेनं संघाची धावसंख्या 14. फ्री हिटचा बॉल होता. खरं तर समाचार घेण्याची संधी होती परंतु संधीचं सोनं करता आले नाही. बॅटिंग करत असताना रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाचा अतिश. परंतु आतापर्यंत काहीसं नुकसान झालेलं नाही कारण चेंडूवर षटकार आला होता. धावसंख्या 14 रन्स लॉस ऑफ 0 विकेट. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवर प्रणित गायकर तयार परंतु अजय पाटीलचं षटक सर्वांचं लक्ष वेधून घेईल. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल कॅचची संधी निर्माण परंतु झेल ड्रॉप. पकडलाय का डिक्लेअर झोन. यस येस या षटकातला असेल शेवटचा बॉल. तदनंतर आम्ही जोडले जाऊ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तिथे टॉस होईल. एका बाजूने उत्कर्ष सावळे तर त्यांना फाईट करेल मोठी जुई. दोन्ही पाहुण्या संघांचं मी स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 मध्ये करतोय स्वागत. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. आखूट टप्प्याचा बॉल कमी उसळी घेतणारा चेंडू. पंचांचा इशारा षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहताय 15 रन्स 15 धावा लॉस ऑफ 0 विकेट. येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 34 धावसंख्येची आवश्यकता. 34 रन नीडेड इन 15 धावा. 49 टार्गेट आहे. एकच आहे. दोन डिक्लेअर झाले. 2 या पहिल्या षटकाचे हायलाइट सांगतो. त्वरितच शंका दूर होईल. पहिल्या बॉलवर चौकार तदनंतर डबल 2 बॉल 6 तिसरा बॉल डॉट बॉल 3 बॉल 6 तदनंतर नो बॉलचा षटकार अर्थातच 7 धावा म्हणजेच 3 बॉल 13 झाल्या. मग एक 22 14 तदनंतर अजून एक डिक्लेअर 15 आणि शेवटचा डॉट बॉल 15. ओके येस अतिशय दक्ष असे स्कोरर अजितजी पाटील आमच्या समवेत आहेत आणि टेक्निकल टीम उरण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. येस टॉस बॉक्स मध्ये जोडले जाऊ. मी मान्यवरांना विनंती करतो. दादर गावचे पुरस्कर्ते सोनारी गावचे ग्रामस्थ सन्माननीय किशोरभाई कडू आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. पहिल्या फेरीतली चौथी लढत. एका बाजूने उत्कर्ष सावळे तर दुसऱ्या बाजूने मोठी जुई. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स कव्हर करायचा. येस टॉस होतोय. हॅलो प्रेझेंटेशन मध्ये उत्कर्ष सावळे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूने मोठी जुई. मान्यवर सन्मान्य किशोरभाई कडू यांच्या शुभ हस्ते नाणेफेक हेड आणि टेल. कोण कॉल करतोय? जितेश भोईर मोठी जुई संघाच्या कॅप्टनच्या भूमिकेत तर उत्कर्ष विक्की माळी. टॉस बॉक्स मध्ये जोडले जाऊ.
पहिल्या फेरीतली चौथी लढत, शेवटची लढत 5 षटकांचा सामना असेल. मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक. हेड इज अ कॉल, इट इज हेड. नाणेफेक जिंकल्या. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. जास्तीचा वेळ घेणार नाहीये. यस 2 मिनिटं थांबायचा. खरं तर आपण पाहताय स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 आणि हे भव्य दिव्य आयोजन. खरं तर उन्हाचा महिना आहे. बॉडी तुमची डिहायड्रेशन न होण्यासाठी आयोजकांच्या माध्यमातून अगदी ड्रिंक्सचं वाटप आपण करताना पाहायला मिळतोय. तदनंतर कॉम्बॉक्स मध्ये मी तुमच्या समोर जोडला जाईन न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. मोठी जुई हॅव वन द टॉस अँड दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. तर विद्यमान सामना आपण पाहता एका बाजूने रोनक 11 मानकेश्वर केगाव, तर त्यांना फाईट करता येतं गावदेवी क्रिकेट संघ बेळवली. खरं तर आमच्या डाव्या बाजूला पाहताय मुख्य आयोजक स्वप्नील दादा, आता मात्र कॅमेरामनच्या भूमिकेत अगदी ऑलराऊंडर आहेत. अगदी पुढचा बॉल, बॉलर तयार. यावेळेस मात्र 8व्या बॅटनं घेतलाय करपून समाचार, चेंडूला पाठवलंय पाण्यामध्ये डुबकी मारायला. चाललाय चेंडू सीमा पार, धावा मिळतायचा. अजून एक मोठा प्रहार. पवारचा वेध घेतलाय. आलाय डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्तीने संघाची धावसंख्या थांबले 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 होत्या. त्यानंतर या षटकात आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या. आता बॉलिंग करत असताना बेलवली गावचा सितारा अजय पाटील यानं. पुढचा बॉल. यावेळेस खांद्याचा पुरेपूर वापर मी तर म्हणेन. आखूट टप्प्याचा बॉल. यावेळेस रनआउटची संधी निर्माण झाली आहे. कलेक्शन तर प्रॉपर झालं होतं परंतु थ्रो चांगला पाहायला मिळाला नाही आणि त्याच्या माध्यमातून बाय वन गेट वन फ्री जणू काय मिळाली. धावसंख्या 2 न पुढे चालली. 26 धावा. आता विजयासाठी समीकरण बदलते. येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. 19 ला 26 हे समीकरण. मैदानामध्ये बेलवली विपक्ष केगाव. ह्यावेळेस मात्र कमी गतीने अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. आपल्या गोलंदाजीचा अनुभव जोखत असताना अजय पाटील या शिवलिंग क्रीडा मैदान दादरवर. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाची धावसंख्या 26 धावा. आता विजयासाठी 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 23 धावसंख्येची आवश्यकता. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हाच टीम मीटिंग घ्यायची आहे. कृपया आजचा शेवटचा दिवस आहे, सर्वांनी सहकार्य करायचं आहे. सकाळी आज सामन्याला सुरुवात व्हायला विलंब झालाय त्यामुळे उपांत्य फेरीतल्या लढती अधिकतम षटकाच्या व्हाव्यात अशीच सर्वांची इच्छा असते आणि त्या मात्र अधिकतम षटकाच्या होण्यासाठी तुम्हा सर्व खेळाडूंचं आम्हाला सहकार्य लाभेल अशी मी आशा करतो. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने घेऊन चलतो. नवीन बॉलर कैलास पाटील तयार होईल. यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट ना
कैलास पाटीलचा सामना करेल. आता मात्र पॉवर प्लेचं षटक संपलंय. आता मात्र बाउंड्री लाईनचा ताबा घेत असताना 5 क्षेत्ररक्षक पाहताय आपण. एक फिल्डर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक काउ कॉर्नरला, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, तर एक फिल्डर अगदी स्वीपर कव्हरच्या दिशेने. 5 फिल्डर अगदी सीमा रेषेलगत सीमेचं रक्षण करण्यासाठी. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार. कैलास पाटील सामना करेल. यावेळेस सलामीला आलेला फलंदाज अतिश ठाकूर. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चांगली कामगिरी साकारली जाते. 13.00 च्या सरासरीनं 26 धावा झाल्यात. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 23 ची गरज. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, त्याला फेकून दिला लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे मात्र चांगलं जजमेंट पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी टेनिस बॉल बाउन्सला जज केलं. फक्त एकाच धावावर समाधान मानावं लागलं आणि एका धावाने मोठं नुकसान होणार नाहीये. बॅटिंग करत असताना रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाला. खरं तर आता मात्र समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलंय की काय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही होऊ शकतो. क्रिकेटला अनिश्चिततेने भरलेला खेळ का म्हणतात, येणारे काही चेंडू सांगून जातील. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षक आहे, अगदी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडूला कलेक्ट करतोय. तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. फक्त एक आणि एकापेक्षा अधिकचं काही नाहीये. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असेल. एका बाजूने उत्कर्ष सावळे तर त्यांना फाईट करेल मोठी जुई संघाने नाणेफेक जिंकलंय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. नेक्स्ट मॅच मध्ये ते आपल्याला इन ऍक्शन भेटतील. पुढचा बॉल, यावेळेस मात्र उंच गेलाय, अंतर कमी कापलंय. खर तर वाऱ्याचा वेग पाहिलात तर वाऱ्याच्या विरुद्ध वेगाने धावत असताना क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. या दोनच्या मदतीनं बॅटिंग करत असताना अतिशची धावसंख्या आणि त्यांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत्या 30 रन्स. आता 30 धावसंख्येवर आपला धावफलक जाऊन पोहोचलाय. आता विजयासाठी 19 धावसंख्येचं समीकरण. पुढचा बॉल घेऊन कैलास तयार. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. आलाय डॉट बॉल. बऱ्याच वेळानंतर खरं तर डॉट बॉल आलाय असं म्हणायला हरकत नाही. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. यस, अतिशय दक्ष असे पंच विशाल स्पोर्ट्सचे ओनर विशाल भाई पेरवी. यावेळेस मात्र ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट स्टंप को धुंडा. विकेटचं पतन होतंय. फलंदाज अतिश बॅक टू द डग आउट. षटकांच्या समाप्तीनंतर आपण लगेच विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळतोय. तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. चला स्पीड अप करायचं, फलंदाज लवकर यायचं मैदानामध्ये. विनंती असेल, आजचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत ही स्पर्धा अगदी सुंदररित्या पार पडल्या आणि ही सुंदररित्या स्पर्धा पार पडण्यामागचं कारण आपणच आहात, म्हणजे खेळाडूच आहात. आपलं सहकार्य आम्हाला सातत्याने लाभत असतं, आजही लाभेल अशी आम्ही आशा करतो. कारण आपण पाहता एक भव्य दिव्य आयोजन, अर्थातच स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्व. खरं तर आयोजकांनी घेतलेली मेहनत, याची देही याची डोळा मेहनत आपण ही पाहताय. असं म्हणतात की आनंदाचे दोही आनंद तरंग. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण आनंदमयी वातावरण पाहत असता. दादर गावात एक कुंभमेळा पाहायला मिळतोय क्रिकेटच्या माध्यमातून. पुढचा बॉल कैलास तयार. यावेळेस मात्र सोडून दिलाय पंचांना. पंचांचे हात धरतीला समांतर, पंच कळवत्यात. येतोय वाईड बॉल. वाईडच्या मदतीने संघाची धावसंख्या 31-31. आता विजयासाठी समीकरण 13 बॉल आणि 18 धावा. अजूनही सामना कुठेही गेलेला नाहीये, तंतोतंत आहे असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस मात्र मोठा प्रहार. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ, सीमा पार. फलंदाज पियुष ठाकूरच्या बॅट मधून दणका षटकार. डीजे
3 षटकांच्या समाप्तीनंतर रोनक 11 मानकेश्वर केगाव संघाची धावसंख्या 37-37. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12चं समीकरण. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये. तत्पूर्वी विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळतोय. हॅलो, विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे बोलतोय आपण. खरं तर दादरगावचे पुरस्कर्ते, दादरगावचे स्पॉन्सर अर्थातच पुरस्कर्ते सन्माननीय किशोरभाई कडू खरं तर सोनारी गावचे ग्रामस्थ आहेत, परंतु दादर संघाचे बिग फॅन आहेत. अर्थातच बादल म्हात्रेच्या बॅटिंगचे दिवाने आहेत. मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आमचे प्रमुख आयोजक स्वप्नील दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण विशेष अतिथी कक्षावर पाहताय. तदनंतर पुढील सन्मान त्यांचे सहकारी सर्वांचा आपण सामूहिक सत्कार करतोय. या सर प्लीज मान द्यायचा आहे. खर तर किशोरभाई कडू यांचे सर्व सहकारी त्यांच्या समवेत त्यांचा एक आपण सामूहिक सत्कार घेतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन आपण पाहताय मैदानात ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक. आमचे अथर्व म्हात्रे येस ऑन स्क्रीन पाहताय आपण. विशेष अतिथी सन्मान सोहळा आमचे मान्यवर अर्थातच किशोरभाई कडू यांचे सहकारी मित्रमंडळी त्यांचाही यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. तदनंतर चौथ्या षटकाकडे घेऊन चलतोय. चौथं षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. अर्थातच अजय पाटील ज्याची बॉलिंग बघण्यासाठी खरं तर आज दादरगावच्या समर्थकांनी गर्दी केल्या, कारण त्याचा रेकॉर्डच तसा आहे. रायगड प्रीमियर लीग सारख्या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटच्या थरारामध्ये 6 बॉल 1 धाव ज्याने रोखली होती तो अजय पाटील तयार. पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, पंचांकडे दाद मागली जाते परंतु ती दाद फेटाळत असताना पहिलाच बॉल येतोय डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होती धावसंख्या 37च्या घरात. विजयासाठी येणारे 11 बॉल आणि 12ची गरज. रनअप बॉल इक्वेशन असलं तरी क्रिकेट मधलं कोणतेही क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर कोणतीही धावसंख्या यशाची हमी देत नाहीये मित्रांनो. पुढचा बॉल यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. अगदी प्रतीक उर्फ गुड्डू याला बांधून ठेवलंय मी तर म्हणेन. कमी गतीनं हातभर चेंडू वळवण्याची क्षमता ज्याच्या हातामध्ये तो अजय पाटील राईट आर्म राऊंड विकेटनं तयार झालाय. आता मात्र टीम मीटिंग घ्यायला कान मंत्र द्यायला भाग पडलाय अजय पाटीलच्या गोलंदाजीला. पहिले सलगचे 2 बॉल येत आहेत निर्धाव, ज्या चेंडूवर कोणतीच नसतीये धाव. डॉट बॉल आलाय. आता येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 12ची गरज. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल. पंच इंटरेस्टेड. यस, दोन्ही पंचांनी दाद दिली. पंच कळवतायत अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू येतोय व्हाईट बॉल. येस, विनंती असेल दोन्ही संघांना. पंचांचा निर्णय अंतिम राहील. अतिशय योग्य तो निर्णय तुमच्या समोर आलाय. खर तर क्रिकेट म्हणजे काय तर पंचांच्या डिसिजनचा, पंचांनी दिलेल्या डिसिजनचा सन्मान करणं म्हणजे ही सुद्धा एक क्रिकेटची परिभाषा आहे मित्रांनो. आणि इथे मात्र पंचांच्या निर्णयाला सन्मान देत असताना खरं तर व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे. फलंदाजी करत असताना प्रतीक ठाकूर सुद्धा आणि गोलंदाजी करत असताना अजय पाटील सुद्धा खरं तर व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आपण पाहत आहे. पंच निर्णय यस, पंच निर्णय कळवायचा. विशाल सर, इट्स अ व्हाईट बॉल. यस, अवांतर धावसंख्येवर धावसंख्या. भाई सर प्लीज. यस, व्हाईट बॉलचा निर्णय आलाय.
तेच विनंती असेल पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा. यस, योग्य तो निर्णय तुमच्या समोर येईल. कृपया अधिकचा विलंब करू नये. हॅलो. येस, व्हाईट बॉल आमच्या टेक्निकल टीमनी अगदी योग्यरित्या ती क्षणचित्र टिपली आहेत. आपण सुद्धा युट्यूबच्या माध्यमातून जाऊन पाहू शकता. हाईट फॅक्टर तिथे पाहायला मिळाला. आलाय व्हाईट बॉल. व्हाईटच्या मदतीनं संघाची धावसंख्या 38च्या घरात 38 धावसंख्या. रन्स ऑन स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही समीकरण असेल. येणारे 10 बॉल आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर अजय पाटील, ज्याच्या नावावर आहे विश्व विक्रम टेनिस क्रिकेट मधला, ज्याने 6 बॉलवर 1 धाव करू दिली नव्हती. आता मात्र आपल्या संघासाठी 10 बॉल 11 रोखत असताना कशा प्रकारचे शेवटचे 4 चेंडू हाताळतोय त्याच्या बॉलिंग मधले. येणारे 10 बॉल आणि विजयासाठी 11ची आवश्यकता. बॅटिंग करत असताना रोनक 11 मानकेश्वर केगाव संघासाठी ऑन स्ट्राईक फलंदाज प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू, तर त्याच्या समवेत त्याचा साथीदार पियुष ठाकूर. चला, पंचांचा इशारा. नेक्स्ट बॉल. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म राऊंड द विकेट ना अजय पाटील तयार होईल. सामना करेल यावेळेस प्रतीक. अजय टू प्रतीक, प्रतीक टू अजय. यावेळेस मात्र मोठा प्रहार. चेंडूला दाडलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. दिलाय दणका षटकार. थांबली आहे 44. आता विजयासाठी फक्त समीकरण असेल 5 धावसंख्येचं. येणारे काही चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. बॉलिंग ट्रॅकवर अजय पुन्हा एकदा तयार होईल. एखादा विकेट मिळवून देईल का या गुड्डूचा. यावेळेस लोवर फुल टॉस धीम्या गतीने टाकलेला. 1 धाव तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय की काय, परंतु तसं चित्र काही पाहायला मिळालं नाही. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे शॉर्ट मिड विकेटला. अगदी सहजरित्या चेंडूला कलेक्ट केले. तत्पूर्वी 1 धाव टीमच्या खात्यामध्ये आणि 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 45. आता विजयासाठी उर्वरित 7 चेंडू, 7 बॉल आणि 4 ची गरज. कालच्या दिवसात सुद्धा आम्ही पाहिलंय शेवटच्या ओव्हरमध्ये 7 पाहिजे असताना दादर मोराबेडी संघ 4 बॉल 2 पाहिजे असताना सामना गमावलाय. आज काय होईल. एका बाजूने केगाव तर दुसऱ्या बाजूने बेलवली. बेलवली जिंकेल की केगाव जिंकेल. पण पुढची मॅच इन ऍक्शन. उत्कर्ष सावळे विपक्ष मोठी जुई. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं आकुट टप्प्याचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक येतोय डीप मध्ये. पकडला एक फॅब्युलस जेल फलंदाज. बॅक टू द डगआउट.
पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी अजय पाटील बेलवली गावाचा रायगड जिल्ह्यात आहे भारी। यस नक्कीच अजय पाटील आहे पूर्ण रायगड जिल्ह्यात भारी। खरंच तशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारताना पाहतोय आपण। शेवटच्या चेंडूवर शेवट गोड करणारे विकेट मिळवली। आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 4 धावसंख्येची आवश्यकता। 6 बॉल 4 ची आवश्यकता असताना शेवटचं षटक या सामन्यातलं निर्णायक षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर अभिषेक सोरगे ज्यांनी बॅटिंग करत असताना अगदी धुमाकूळ घातलेला पहिल्या सत्रामध्ये तो अभिषेक सोरगे आता अष्टपैलू कामगिरी करत असताना आपल्याला नेक्स्ट इनिंग मध्ये बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल। तर सामना करेल गुड्डू आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज परेश पाटील। आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 4 धावा। सामन्याला कलाटणी बसेल का? येणारे 6 बॉल सांगून जातील। बॉलिंग ट्रॅकवर अभिषेक सोरगे तयार होतोय। बॅटिंग मध्ये तर त्याची बॅट नाही तलवारी सारखे वार पाहिले पहिल्या सत्रामध्ये, मात्र आता गोलंदाजी धारदार होईल का पाहायला मिळेल। येणारे 6 बॉल विजयासाठी 4 धावा। ऑन स्ट्राइक फलंदाज प्रतीक ठाकूर उर्फ गुड्डू, ज्याच्या नावाचा डंका सातत्याने टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहत असतोय, तोच गुड्डू ऑन स्ट्राइक। शिवलिंग क्रिकेट मैदान दादरवर खेळत असताना आपण पाहताय हितेश के हिटर्स आयोजित स्वर्गीय हितेश स्मृती चषक 2025 चे भव्य दिव्य पर्व आता मात्र फिल्डिंग मध्ये बदल होताना पाहायला मिळतो। अगदी 3 क्षेत्ररक्षक ऑन साइडला सीमारेषे लगत। तदनंतर अभिषेक सोरगे बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट ना। पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे। स्वीपर कव्हरला फिल्डर तो जोपर्यंत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने येईल तत्पूर्वी टीमच्या खात्यामध्ये आणि प्रतीकच्या खात्यामध्ये 2 धावा। आता समीकरण सोपं करून ठेवलं, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सोपं असं काहीच नाहीये। येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता। ऑन स्ट्राइक प्रतीक, एखादा मोठा फटका येईल का? बॉलिंग करत असताना अभिषेक विकेट घेतोय। कमी गतीने टाकलेला झेलची संधी निर्माण झाली आहे, परंतु 1 धाव तर पूर्ण झाली आणि एकापेक्षा अधिकची दुसरी मिळेल का? ओव्हर थ्रो झाला आहे आणि एकापेक्षा अधिकची दुसरी पाहायला मिळाली आणि ओव्हर थ्रोच्या मदतीने बाय 1 गेट 1 मिळून टीम रोनक 11 मानकेश्वर केगाव संघ दुसऱ्या फेरीत दाखल झालाय। हार्डलक टीम बेलवली, हार्डलक अजय पाटील तर